कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत आपल्यासमोर घेऊन येत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आदरणीय राजेंद्र लड्ढा सर, वंदना भाभी, जनरल सेक्रेटरी, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सी ए नारायणजी कलंत्री, अतिशय उत्साही आणि कधीही स्वतःच्या प्रकृतीचं कारण न देता आज सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत या ठिकाणी कॉलेजमध्ये उपस्थित असणारे आपले सचिव डॉक्टर अनिलजी राठी, या ठिकाणी कार्यकारी मंडळाचे जवळजवळ सगळी लोक आज उपस्थित आहेत. जनरल मीटिंगमध्ये नसतात एवढी मोठी उपस्थिती आज या ठिकाणी लाभलेली आहे. उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी, डॉक्टर सोमनाथजी सातपुते, डॉक्टर अशोकजी पोफळे, आदरणीय भाऊ रसाळ, डॉक्टर ओमप्रकाशजी सिकची, ही सगळी मंडळी मिटिंगांमध्ये क्वचित येतील, परंतु लड्ढा सरांना निरोप द्यायला आज विशेष रूपाने उपस्थित आहे. यावरून लड्ढा सरांची उंची ही आपल्याला सहजपणे नापता येईल. आपले खजिनदार राजकुमारजी गांधी, रवींद्रजी पवार, इंजिनियर अरविंद भाऊ कासट, दिलीपजी मालपाणी, जसपालजी डंग, संतोषजी करवा, महेशजी डंग, नंदलालजी पारख, सगळी मंडळी आहेत. राजेशजी भोतडा आहेत, रचना भाभी आहेत, संतोषजी करवा, जसपालजी डंग आहेत, किती नावं घेऊ, डॉक्टर प्राध्यापक सातपुते सर आहेत, आपले संजय राठी सर आहेत, कैलासजी आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या कॉलेजचे प्राचार्य आहेत, डॉक्टर गायकवाड सर, MBA कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जाहुरे सर, ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आपण सर्वांनी काम केलं, अनेक समन्वयी प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं ते के देशमुख सर आज खूप दिवसांनी कॉलेजवर आलेत आणि त्यांना कॉलेजमध्ये पाहून मला खरोखर खूप आनंद झाला. मी त्यांना कायम सांगत असतो की सर अधूनमधून येत जा, परंतु ते शेतीत रमलेत जास्त आणि वेगळीच केमिस्ट्री सध्या करतायत. वेगवेगळ्या विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी आणि लड्ढा सरांवर प्रेम करणारे त्यांचे परिवारजन, मित्रपरिवार. भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये एक गमतीशीर गोष्ट मला आढळली. ती म्हणजे कृष्ण अर्जुनाला अतिशय कठोर वचन बोलतो, जणू काही शिवीगाळच करतो की तू असा कसा बसला, खाली उभा राहा वगैरे सांगतो, तुला काही वाटलं पाहिजे, तू क्षत्रिय शोभणार नाहीस, तू मेला तरी चालेल पण उभा राहा, अशी कटू वचनं करतो. आणि आपल्याला वाटायला लागतं की हा माणूस कृष्ण हा रागावला आहे बहुतेक अर्जुनावर. पण त्यानंतर दिव्यदृष्टी प्राप्त असलेल्या संजयाचं वाक्य त्या सगळ्या डायलॉग नंतर पुढे असं येतं, हे सगळं अर्जुनाला उद्देशून ज्यावेळेस कृष्ण सांगतायत त्यावेळेस कृष्ण हसतोय. प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः. म्हणजे सगळं सांगत असताना ते हसत हसत सांगतायत, हे पुढे सांगितलं. म्हणजे राग करताना सुद्धा हसता येतो, असं एक उदाहरण तिथे सापडल्यानंतर मी आत्मपरीक्षण करायला लागलो की आपल्याला असं जमेल का की आपल्याला राग आलेला आहे पण हसत राहायचं. आणि मग स्वाभाविकपणे माझी नजर सगळ्यांवर जायला लागली की बुवा या कॅटेगरीतली माणसं कोणती आहेत. मी जिथे जाईल तिथे शोध घेण्याचा प्रयत्न करायचो. एकदा तर सासरवाडीला दिल्लीला जायला बायकोसोबत विमानात बसलो होतो आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखं मी बायकोला सांगितलं की सापडलं म्हटलं मला. ती म्हणे काय सापडलं? म्हटलं हसणारा माणूस मी शोधत होतो, ती एअर होस्टेस लोक कायम हसते. बायकोनं माझ्याकडे असं पाहिलं की आता जणू काही लगेच महाभारतच सुरू होईल. ती मला म्हणाली, अहो तुम्ही फक्त समोर येणारी पाहताय, मागून येणारी पहा, ती हसत नसते. मग मी मागे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की मागून येताना ती हसत नसते, फक्त समोरून येताना ती हसते. पण तो शोध संपला तो लड्ढा सरांवर. हा माणूस रागात असला तरी हसतो आणि खुश असला तरी हसतो. एखादा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेला, तो गंभीर असला प्रश्न तरी हसतात, सोपा असला तरी हसतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांना हो द्यायचं असेल तरी हसत हसत देतात आणि नाही म्हणायचं असेल तरी हसत हसत उत्तर देतात. पण मला हळूहळू कळायला लागलं की कोणतं हसणं हो आहे आणि कोणतं हसणं नाही आहे. असं एक अद्भुत रसायन इलेक्ट्रॉनिक्स विभागामधलं आपलं म्हणजे लड्ढा सर. त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम घ्यावा म्हणून सारखं माझ्याकडे तारीख द्या तारीख द्या तारीख द्या. मी काही तारीखच देत नव्हतो कारण मला माहिती यांना निवृत्त करायचंच नाही आपल्याला. पण जेवण द्यायचं हे कळाल्यावर मी सांगितलं 20 तारखेला जेवण करून टाकू, आपण काही हरकत
खरं तर स्नेहीजनांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, हा काही रिटायरमेंटचा वगैरे कार्यक्रम नाही. आणि त्यामुळे हसत खेळत हा सगळा कार्यक्रम जो होतो आहे, तर त्यांचे जे गुण आहेत त्यातले ते आपल्याला माहीत पडावेत आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकता यावं. सर्वाधिक वेळ त्यांनी खरं तर उपप्राचार्यपद भूषवलं. त्यांची PhD थोडी उशिरा झाली, नाही तर ते प्राचार्यपदही भूषवलं असतं. आणि मी कितीतरी वर्ष त्यांच्या मागे लागलो, PhD करा लवकर, पण ते काही PhD करत नव्हते, कारण त्यांच्या बहुतेक ते डोक्यात नव्हतंच. आणि उपप्राचार्य म्हणून इतकी वर्ष सलगपणे सेवा देत असताना व्यवस्थापन, प्राचार्य आणि प्राध्यापक, विद्यार्थी या सगळ्यांमधला समन्वय करण्याचं काम, जे अतिशय तारेवरच्या कसरतीचं काम हे लड्डा सरांनी पार पाडलं. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जी एक वेगळी प्रेरणा, वेगळी ऊर्जा सगळ्याच प्राध्यापकांना म्हणा किंवा शिक्षकेतर सहकाऱ्यांना म्हणा त्यांना जी मिळायची, यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ जन ज्या पद्धतीनं वागतात त्या पद्धतीनं इतरांची वाटचाल सुरू होते. ते जो प्रमाण निश्चित करून देतात, लोक त्याचंच अनुकरण करतात. अशा पद्धतीचं व्यक्तित्व म्हणजे लड्डा सर आहेत. आणि ते मितभाषी आहेत, ते फार बोलत नाहीत, पण मोजकं बोललेलं फार मार्मिक असतं. आणि ते ज्याच्या लक्षात आलं ना तोच खरं यशस्वी होतोय. मी तुम्हाला सांगते, ते थोडंसंच बोलतात. त्या थोड्याशा बोलण्याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. 3च शब्द बोलतील, 2च शब्द बोलतील, पण त्या 2 शब्दातून आपल्याला तलं तपेलं जर कळालं तर आपलं भलं होईल. ते जर नाही कळालं आपल्याला वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अनुभव या ठिकाणी बहुतेकांनी घेतलेला असेल. जे काही सांगायचं ते इतक्या सौम्यतेनं सांगायचं, जे काही करायचं ते इतक्या विनम्रतेनं करायचं. याला तप म्हटलं जातं. हे तप आहे बरं का, हे सहजपणे सगळ्यांना साधत नाही. हे साधणं तसं कठीण काम असतं. अनुद्वेगकरम वाक्यम, अनउद्वेगकर वाक्य बोलायची. समोरच्याच्या मनाचा उद्वेग होणार नाही अशा पद्धतीची वाक्य आपल्याला बोलता आली पाहिजे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम, ते खरंच असलं पाहिजे, त्यात खोटं बोलायचं नाही. सत्यम प्रिय हितंचयत, ते अतिशय प्रिय असलं पाहिजे आणि हितकारी पण असलं पाहिजे. हे किती अवघड आहे हो. म्हणजे खरं पण बोलायचं, ते गोड पण बोलायचं, मला तर बिलकुल जमत नाही. जे असेल ते रोखठोक बोलून आपण मोकळे होतो. परंतु सरांच्या बाबतीत त्याच सत्याला अतिशय माधुर्यानं कसं सांगता येईल, त्याला शुगर कोटेड कसं करता येईल, याचं एक वेगळं स्किल सरांकडे, आणि ते खरं म्हणजे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. स्वाध्यायाभ्यासनंचैव, स्वाध्याय आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी सातत्यानं करत राहिलं पाहिजे. मगाशी सांगितलं एकार सरांनी, या ठिकाणी त्यांची पुस्तकं पाठ आहेत. आणि नुसती पाठ नाही आहेत, ती केवळ थेरी नाही आहे. या ठिकाणी नेने सर, स्वर्गीय नेने सरांची आठवण मला होते. फिजिक्सच्या आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, परंतु फिजिक्समधला एक अवलिया माणूस होता. आणि फिजिक्सचे नेने सर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे लड्डा सर या दोघांनी मिळून अनेक इक्विपमेंट्स कॉलेजमध्ये तयार केले. केवळ थेरीची पुस्तकं वाचून हे घडू शकत नाही, ते प्रत्यक्षात अंमलात कसं आणायचं आणि त्याचा लॅबोरेटरीमध्ये कसा उपयोग करायचा, अशा पद्धतीचं काम केल्यामुळे सरांच्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय उंचीचं जे काम करतायत. शेवटी एका प्राध्यापकाची खरी ओळख जर कुठे असेल तर ती त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असते. एकदा पांढरा ढग आणि काळा ढग दोघांचा संवाद झाला एकमेकांशी, आणि त्या काळ्या ढगाने सांगितलं, माझ्याकडे बघ, केवढं पाणी घेऊन चाललोय मी, एवढी समृद्धी आहे माझ्याकडे, केवढा श्रीमंत आहे मी. आणि त्या पांढऱ्या ढगानं काळ्या ढगाला सांगितलं, माझी समृद्धी बघायची असेल तर जरा खाली बघ, ही हिरवीगार फुललेली जी शेत आहेत ती खरी माझी समृद्धी आहे, कारण मी बरसून गेलोय आणि तिथून जे कोंब फुटलेत आणि जे शेत हिरवगार झालंय ती माझी खरी समृद्धी आहे. प्रत्येक शिक्षकाच्या जीवनाची खरी समृद्धी त्याचे विद्यार्थी असतात. आणि असे शेकडो नव्हे हजारो विद्यार्थी घडवण्याचं भाग्य सरांना मिळालं. हे सगळं करत असताना ते काम एन्जॉय करता आलं पाहिजे. ते काम करत असताना मन प्रसन्न असलं पाहिजे. ते मनाचं तप असतं. मनाच्या तपाविषयी भगवद्गीता असं म्हणते, मन प्रसाद सौम्यत्वम मौन मात्म विनिग्रह. आता हे सगळे शब्द पहा तुम्ही. मन प्रसाद, ज्या मनात प्रसाद आहे, प्रसन्नता आहे, मन प्रसाद आणि सौम्यता आहे. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह. तो विनिग्रही आहे, आवश्यक तिथे आग्रही आहे, दृढ संकल्पानं युक्त आहे, परंतु असं असताना देखील मौन आहे.
कमीत कमी शब्दामध्ये आपलं मत मांडतो. हे मनाचं तप सांगितलं गेलं. हे मनाचं तप, वाणीचं तप, शरीराचं तप. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, भूक लागेपर्यंत, कळवळा पोटात येईपर्यंत भागवत सर असतील किंवा त्यांच्यासोबत काम करणारी सगळी मंडळी ज्या पद्धतीनं काम करतात ते खरं तर या महाविद्यालयाचं श्रेष्ठत्व आहे. मला असं वाटतं या महाविद्यालयाची खरी श्रीमंती जर काही असेल तर लड्डा सरांसारखे उंचीचे प्राध्यापक जे आपापल्या विषयात निपुण तर आहेतच, परंतु त्यासोबत कार्याप्रती अत्यंत समर्पित भावनेतून काम करणारे आहेत. आणि हे सगळं करत असताना केवळ देण्याची भूमिका. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही त्यांनी एक चेक आणून दिलेला आहे 1,21,000 रुपयाचा. तो माझ्याकडे नाही दिला किंवा डॉक्टर अनिल राठेंकडे दिला नाही, तो संस्थेच्या ऑफिसमध्ये जाऊन देऊन टाकला. 1,21,000 आत्ता मला बालझाडेंनी तो चेक इथे आणून दिला. मी विनंती करेल की तो चेक देतानाचा फोटो सरांबरोबर आला पाहिजे आणि सरांना या संस्थेचं लगेचच सभासदही करून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांची ही सेवा अशीच अखंड पुढे चालू राहील. कलेक्शनमध्ये फोटो पाहिजे. सरांनी शिक्षण प्रसारक संस्थेचं सभासद व्हावं, पण तिथेच थांबू नये. तर अशी काही मंडळी असतात की जी इथे असली की चेअरमन, सेक्रेटरी हे सगळे निश्चिंत असतात आणि जे काही चाललंय ते व्यवस्थित चालेल. त्यामुळे सरांच्या निवृत्तीच्या आधीपासूनच आम्ही बांधून ठेवलं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही, अरे वा दादा पण आलेत, काय योगायोग आहे पहा. अतिशय योग्य वेळी आपले विश्वस्त मदन लल्ली कर्वा या ठिकाणी पोहोचलेत. वय वर्ष आता 87 पर्यंत पोहोचलं असेल माझ्या अंदाजाप्रमाणे, 88. पण अजूनही ज्या स्पीडनं ते उतरले ना, आपल्यापैकी अनेकांना तो स्पीड झेपणार नाही. गुडघे बदललेले आहेत तरी पण सेवा अखंडित चालू आहे. असंच आयुरारोग्य आपल्या लड्डा सरांनाही मिळावं. लड्डा सरांचं आयुरारोग्य तेवढं असेल याविषयी मला शंका वाटत नाही. याचं कारण आहे, उत्तम आरोग्यासाठी जर काही महत्त्वाचं पथ्य पाळायचं असेल तर ते पथ्य आपल्या मनात कोणाविषयी कटुतेची भावना असता कामा नये. हे फार महत्त्वाचं पथ्य जर पाळलं तर आजार कुठे येत नाही. जर कोणाच्याही विषयीची कटुता आपल्या मनात असेल तर ती कटुता आपल्या शरीरात उतरल्याशिवाय राहत नाही. ते विष आपल्या शरीरात उतरतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला ग्रासतात. परंतु सरांसारखं निर्वैर व्यक्तित्व, निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव, निर्वैर राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. युद्ध करताना अनेकांना तुला जीवे मारावं लागेल, अनेकांची हत्याही करावी लागेल, परंतु ही हत्या करताना ती कर्तव्याच्या भावनेतून कर. कोणाच्या मनात, कोणाविषयी आपल्या मनात वैर न ठेवता ती हत्या तुला करता आली पाहिजे, असा तो उपदेश आहे. आणि तसं जीवन प्रत्यक्षात आचरणारे लड्डा सर त्यांच्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत असले तरी शिक्षण प्रसारक संस्थेच्या या प्रांगणामध्ये त्यांनी रोज यावं, त्यांनी त्यांची सेवा या ठिकाणी द्यावी आणि संस्थेचे चीफ एज्युकेशनल ऑफिसर, CEO एज्युकेशनल ऑफिसर म्हणून यापुढे त्यांनी काम करावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. आणि ती विनंती त्यांनी मान्यही केलेली आहे. आणि कौशल्य भवनातल्या केबिनमध्ये आता त्यांनी बसायला लगेच सुरुवात त्यांनी करूनच टाकली असेल. ती केली नसेल तर ती उद्यापासून लगेचच ती सुरू करावी. नाही भाभी, तुम्हाला सांगतो, फार घरी राहून नवरा फार सांभाळणं अवघड असतं, त्यामुळे त्यांना अतिशय आनंदानं ती परवानगी तुम्ही द्यावी. आणि त्यातून मुलांबरोबर राहिलं की आपोआपच आपलं तारुण्य, आपलं वय हे वाढत राहतं. असं आयुरारोग्य त्यांना लाभावं, त्यांनी शतायुषी व्हावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या सेवेतून, त्यांच्या या सहयोगातून, योगदानातून शिक्षण प्रसारक संस्था आणि संगमनेर कॉलेज असंच बहरत राहावं अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करताना माझे 2 शब्द सांगतो. किसी ने सच कहा है कि जीवन में संन्यास मत लीजिए,